रिडेव्हलपमेंटला जाताना संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना त्या रिडेव्हलपमेंटचा प्रत्येक वेळेस अनुभव असेल असं गरजेचं नसतं आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय काय पूर्तता करायच्या आहेत त्याची माहिती नसल्यामुळे बरेचदा ती रिडेव्हलपमेंटची जी काही प्रक्रिया आहे ती खूप जास्त वेळखाऊ होते किंवा सभासदांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उगाच वादविवाद होतात. ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला रिडेव्हलपमेंटला जाण्याच्या आधी आपल्याकडची जी काही सगळी कागजपत्र आहेत ती व्यवस्थित आहेत कि नहीं. रिडेव्हलपमेंट में जाने के लिए पहले हम लोगों को ये देखना है कि हमारा जो सोसाइटी का रजिस्ट्रेशन है वो प्रॉपरली हुआ है नहीं हुआ है. कुछ केसेस में अपार्टमेंट भी रजिस्टर हुए हैं ठाणे में, तो अपार्टमेंट का रीडेवलपमेंट करना थोड़ा सा कंपैरेटिवली इट इज़ नॉट डिफ़िकल्ट बट कंपैरेटिवली डिफ़िकल्ट है. और अपार्टमेंट्स जो है वो फ्यूचर में मेंटेन होने के लिए भी कुछ चैलेंजेस होते हैं. तो अगर अपार्टमेंट का हमें रीडेवलपमेंट करना है तो अभी लॉ में वो प्रोविज़न है कि यू कैन कन्वर्ट योर अपार्टमेंट इनटू सोसाइटी. तो वो सारे जो कंप्लायंसेस है वो हमने पहले करके रखने चाहिए. कुछ सोसाइटीज़ रेयरेस्ट केसेस में ऐसा भी है कि जिन्होंने रजिस्ट्रेशन के लिए अप्लाई किया, नेम रिजर्वेशन किया, बाद में कभी रजिस्ट्रेशन की प्रोसेस कंप्लीट नहीं की है. तो वो रजिस्ट्रेशन की फॉर्मेलिटीज़ जो है वो हमारे पास कंप्लीटेड होनी चाहिए. सारे जो मेंबर्स हैं एग्जिस्टिंग उनके शेयर सर्टिफिकेट्स जो है वो इशू हुए होने चाहिए. जे काही आपण शेअर सर्टिफिकेट्स इशू केलेले असतात त्याच्यात बरेचदा ट्रान्सफरच्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या झालेल्या नसतात. काही सभासद वारलेले असतील तर त्यांचे वारस जे आहेत किंवा जे नॉमिनीज आहेत त्यांची नावं रेकॉर्डला येणं बाकी असतं. काही ट्रान्सफर्स पेंडिंग असतात किंवा काही ट्रान्सफर्स ज्या आहेत त्या विवादित असतात. डिस्प्युटेड ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचा निर्णय तुम्ही रिडेव्हलपमेंटच्या जाण्याच्या आधी जर घेतला तर ते सोसायटीच्या दृष्टीने आणि सर्व सभासदांच्या दृष्टीने जास्त हितावं असतं. म्हणजे रिडेव्हलपमेंटची सुरुवात झाल्यानंतर ते विवाद जर आपण हँडल करायला घेतले तर आपलं रिडेव्हलपमेंट जे ते उगाच रेंगाळतं. हम लास्ट मिनट पे अगर ये सारे प्रोसेस जो है ये चालू करेंगे, सारे डिस्प्यूट्स जो है वो एंड में हैंडल करने की कोशिश करेंगे तो तकलीफ होगी. तो बिफोर गोइंग फॉर द रीडेवलपमेंट अगर हम ये इशू पहले ही रिजॉल्व करके रखते हैं तो इट विल बी इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ सोसाइटी एंड इट्स मेंबर्स. जो बायलॉज है सोसाइटी के, कई बार ऐसा होता है कि सारे इसके जो कमिटी है वो प्रिज्यूम करके चलती है कि भाई जो बायलॉज जो पुराने हैं उसी हिसाब से आगे चलेगा. बट टाइम टू टाइम मॉडल बायलॉज में अमेंडमेंट हुए हैं और रीडेवलपमेंट में जाने के लिए आपका टैक्सेशन पर्सपेक्टिव से आपको अगर कोई अमेंडमेंट करनी है मॉडल बायलॉज में तो वो सारे अमेंडमेंट करके आपका अपडेटेड मॉडल बायलॉज जो है वो सोसाइटी के पास होनी चाहिए. और उसकी सर्टिफाइड कॉपीज़ जो है वो अगर आपको इंटरेस्टेड डेवलपर्स को या मेंबर्स को देनी है तो इट शुड बी रेडीली अवेलेबल विद द सोसाइटी. कई बार हम ये देखते हैं कि सोसाइटी रीडेवलपमेंट की प्रोसेस चालू कर देती है पर जो सालों से चला आ रहा होता है मैनेजिंग कमेटी, वही मैनेजिंग कमेटी काम कर रही होती है और उनके इलेक्शन की जो ड्यू प्रोसेस है वो फॉलो नहीं होती. तो ऐसे केसेस में रीडेवलपमेंट चालू होने के बाद भी फिर ये इशू आता है कि सिंस दिस मैनेजिंग कमेटी इज़ नॉट लीगली फॉर्म्ड, तो इस मैनेजिंग कमेटी ने जो भी अग्रीमेंट्स किए हैं ये सोसाइटी पे बाइंडिंग नहीं है. तो फ्यूचर में ये सारी उलझनों में जाने से अच्छा है कि हम लोग पहले ही जो सोसाइटी की मैनेजिंग कमेटी है उसका फॉर्मेशन, उसका इलेक्शन जो है वो सारी प्रोसेस जो है वो लीगली कंप्लीट करें. जो मैनेजिंग कमेटी के मेंबर्स हैं वो जो बॉन्ड है वो प्रॉपरली सबमिट करें और फिर ये जो लीगली फॉर्म्ड जो मैनेजिंग कमेटी है ये जो डिसीजन लेगी ये आपके बिहाफ में जो अग्रीमेंट करेगी इसकी लीगल वैलिडिटी चैलेंज करना मुश्किल हो जाएगा.
हर सोसाइटी के लिए ये लीगली बाइंडिंग होता है कि वो मेंबर्स का रजिस्टर मेंटेन करे, जिसमें उसे किस दिन मेंबरशिप दी गई है, उसका कोई एसोसिएट मेंबर है क्या, उसके लिए कौन सा फ्लैट सोसाइटी ने या बिल्डर ने अलॉट किया है, ये सारे डिटेल्स जो है वो प्रिस्क्राइब्ड फॉर्मेट में सोसाइटी ने मेंटेन किए हुए होने चाहिए, सो दैट मेंबरशिप को लेके कोई डिस्प्यूट होता है तो देयर इज़ ए कंक्लूसिव प्रूफ विद द सोसाइटी कि हमने सोसाइटी के जो बायलॉज है उसका पूरी तरह से पालन किया है, और जो मेंबरशिप के जो सारे एप्लीकेशंस है वो सारे डिसाइड किए हुए हैं। तो मेंबरशिप के किसी भी डिस्प्यूट को लेके सोसाइटी रिस्पॉन्सिबल नहीं होती। फिर कई बार हम ये देखते हैं कि ऑडिट रिपोर्ट इज़ नॉट एज सच लीगल रिक्वायरमेंट फॉर गोइंग फॉर द रीडेवलपमेंट, बट आपके ऑडिट्स जो है वो रेगुलरली अगर आपने अपडेट किए हैं, आपका पेंडिंग कंप्लायंसेस कुछ नहीं है, तो आपको टैक्स प्लानिंग के पर्सपेक्टिव से भी और लीगल कंप्लायंसेस के पर्सपेक्टिव से भी रीडेवलपमेंट में जाने के लिए आसानी होती है। तो मेरी सबसे ये मेरा ये सजेशन होता है कि भाई अगर आपको रीडेवलपमेंट में के लिए जाना है तो आपके अकाउंट्स और ऑडिट जो है वो प्रॉपरली आपके मेंटेन होणे चाहिए। आता पुढचा प्रश्न येतो की सोसायटीकडे रेकॉर्ड्स जे आहेत दर 5 वर्षाने नवीन नवीन मॅनेजिंग कमिटी अपॉइंट होत असते आणि हे रेकॉर्ड्स जे आहेत ते ओव्हर द पिरियड जुने होतात, सोसायटीकडे बरेचदा पुरेशी जागा नसते, किंवा ओव्हर द पिरियड जशी गरज पडते तसे सोसायटीकडे जे काही अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत तेच कुठल्या ना कुठल्या कामासाठी वापरले जातात, कुठल्या तरी ऑफिसेसमध्ये जमा केले जातात आणि मग सोसायटीकडे हे डॉक्युमेंट्स वेळेवर मिळत नाहीत। आपण डेव्हलपर अपॉइंट केल्यानंतर मग डॉक्युमेंटची शोधाशोध करायला लागलो तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये अडथळा ठरतात। सो जे काही आपले फ्लॅट सेल अग्रीमेंट आहेत किंवा जुन्या सोसायटीज आहेत की ज्यांनी सोसायटीने स्वतःच प्रॉपर्टी विकत घेऊन डेव्हलप केली आहे, तर त्या केसमध्ये जे काही अलॉटमेंट लेटर्स आहेत आणि ज्या काही नंतर सबसिक्वेंट ट्रान्सफर झालेले असतील तर त्या सबसिक्वेंट ट्रान्सफरबद्दलचे जे काही अग्रीमेंट्स आहेत त्या सगळ्या अग्रीमेंट्सच्या कॉपीज ज्या आहेत सर्टिफाईड कॉपीज त्या सोसायटीच्या रेकॉर्डला असायला हव्यात, सो दॅट मेंबरशिपबद्दल आपल्याला विकासकाला आश्वस्त करता येतं आणि जर आपलं डीम्ड कन्व्हेन्स जर पेंडिंग असेल तर त्या डीम्ड कन्व्हेन्सची प्रोसेस जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करता येते। सोसायटीच्या मेंबर्सचा किंवा मेंबरशिपचे जे डिस्प्यूट आहेत त्याच्यात 2-3 प्रकारचे डिस्प्यूट मेनली म्हणजे वारसांचे वाद, नॉमिनेशनबद्दलचे वाद, किंवा सोसायटीच्या मेंबर्सने जी अग्रीमेंट्स केलेली आहेत त्याचा कायदेशीरपणा, ट्रान्सफर लीगल आहे इल्लीगल आहे, हे सगळे मुद्दे जे आहेत ते रीडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये मेजर हिंड्रेंस क्रिएट करतात। ये जो सारे इश्यूज़ है ये इशू लास्ट मिनट के लिए अगर हम लोग पीछे छोड़ दें तो हम देखते हैं कि कई सारी सोसाइटीज़ डिलैपिडेटेड भी हो जाती है, फिर भी उसका रीडेवलपमेंट नहीं हो पाता। फिर तो ये जो मेंबरशिप के डिस्प्यूट के इश्यूज़ हैं ये सोसाइटी अगर टाइमली मैनर में अगर रिजॉल्व करती है तो इट इज़ इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द सोसाइटी कि फिर वो रीडेवलपमेंट के प्रोसेस के लिए डेवलपर के सामने पूरे कॉन्फिडेंस के साथ जा सकती है, ढंग से निगोशिएट कर सकती है और बेस्ट डेवलपर को आप अपनी सोसाइटी का रीडेवलपमेंट जो है वो देने के लिए अपॉइंट कर सकते हो। कई बार हम ये भी देखते हैं कि सोसाइटी का जो सैंक्शनड प्लान है वो सैंक्शनड प्लान में और एक्चुअल फिजिकल पोजीशन में डेविएशन होते हैं। तो ये जो डेविएशंस है कई बार कुछ इंक्रोचमेंट्स हैं, कुछ हॉकर्स ने या कमर्शियल कुछ प्रीमाइसेस के लिए सोसाइटी इग्नोर कर देती है, तो ओवर द पीरियड ये सारे इंक्रोचमेंट जो है ये वहाँ पे इस्टेब्लिश हो जाते हैं, म्यूनिसिपल कॉरपोरेशन के रिकॉर्ड में उनका नाम आ जाता है। तो ये इंक्रोचमेंट्स जो है ये हटाने के लिए आप रीडेवलपमेंट में जाने से पहले ही जो भी लीगल प्रोसेस है ये आप इनिशिएट करते हो तो आपके लिए वो ज़्यादा बेहतर है। पर्टिकुलरली जो ओल्ड डेवलपमेंट है उसमें हमने ये भी देखा है कि जो राइट ऑफ वे का जो
ये है, रोड प्राइवेट है, सोसाइटी का उस वक्त डेवलपमेंट हो गया और सोसाइटी के पास रजिस्टर्ड राइट ऑफ वे नहीं है, तो ऐसे केसेस में वो राइट ऑफ वे नहीं होने की वजह से फिर प्लान सैंक्शन में आगे जाके दिक्कत आती है। तो हमें ये इंश्योर करना है हमारी हर सोसाइटी के लिए कि हमारी सोसाइटी का जो प्लान सैंक्शन हुआ है उसके लिए जो रास्ता है वो रास्ता या तो गवर्नमेंट का है या तो फिर अगर वो प्राइवेट रोड है तो उस प्राइवेट रोड का जो राइट ऑफ वे है वो सोसाइटी के पास लीगली ट्रांसफ़र हुआ है। सोसाइटी के जो पुराने डेवलपर है उसके जो भी डेवलपमेंट राइट्स है, पर्टिकुलरली ऐसी सोसाइटीज़ जिनका डीम्ड कन्वेंस या कन्वेंस होना बाकी है, उनके लिए ये ज़रूरी है कि जो पुराना डेवलपर है उसका लैंड ओनर के साथ क्या अग्रीमेंट था। ऐसे कई से केसेस हमें देखने को मिलते हैं कि जहाँ पे डेवलपर ने सोसाइटी के मेंबर्स के साथ तो अग्रीमेंट कर दिया है, बट सोसाइटी के किसी भी मेंबर ने कभी भी डेवलपर का लैंड ओनर के साथ जो अग्रीमेंट है वो मांगा ही नहीं है या उनके पास वो अवेलेबल नहीं है। और ऐसे केसेस में लैंड ओनर्स जो है वो ऐसा डिफेंस रेज करते हैं कई बार कि हमने ये प्रॉपर्टी कभी भी किसी डेवलपर को डेवलपमेंट के लिए दी नहीं थी, तो ये जो सोसाइटी है इसका कंस्ट्रक्शन इलीगल है, ये हम पे बाइंडिंग नहीं है, ये ओनरशिप हमारी है एंड सोसाइटी इज़ नॉट हैविंग एनी लीगल राइट टू आस्क फॉर द डीम कन्वेंस और कन्वेंस। तो ये सब इश्यूज़ नहीं आए, इसलिए हमारे पास सोसाइटी का जो पुराना रिकॉर्ड है ये प्रॉपरली मेंटेन हुआ होना चाहिए। कई बार पुराने जो डेवलपमेंट एग्रीमेंट से ये रजिस्टर्ड नहीं होते थे, वो रजिस्टर्ड नहीं भी हो तो भी आपके पास एटलीस्ट जो अनरजिस्टर्ड जो भी डेवलपमेंट एग्रीमेंट्स है या अग्रीमेंट्स है बिटवीन दी ओरिजिनल ओनर्स एंड दी डेवलपर, वो आपके पास होने ज़रूरी है। कुछ केसेस में सोसाइटीज़ जो है उनको लैंड जो है वो गवर्नमेंट से अलॉट होता है, तो गवर्नमेंट से अलॉटेड लैंड पे अगर सोसाइटी बनी हुई है तो ऐसे केसेस में उस अलॉटमेंट का जो भी लीगल डॉक्यूमेंट है या ऑर्डर है, उन ऑर्डर्स के या उन डॉक्यूमेंट्स के कॉपीज़ जो है वो सोसाइटी ने मेंटेन करने ज़रूरी है। वो सारे डॉक्यूमेंट सोसाइटी के पास होने चाहिए। और ऐसे केसेस में अभी गवर्नमेंट ने जो स्कीम्स निकाले हैं कि जो क्लास 2 लैंड है या सोसाइटीज़ को जो अलॉटेड लैंड है उसका प्रीमियम भर के, और अभी तो फ़िलहाल प्रीमियम के लिए एक्सटेंशन भी दिया है गवर्नमेंट ने, तो जो प्रीमियम है वो पे करके आप वो लैंड जो है वो ऑक्यूपेंसी क्लास 2 रहेगी या लीज होल्ड लैंड रहेगी, तो उसका बाकायदा ओनरशिप जो है वो आपकी सोसायटी को मिल सकता है। तुमच्या सोसायटीला केवळ अलॉटी म्हणून ती लँड जी आहे ती होल्ड करण्यापेक्षा आणि भविष्यात प्रत्येक ट्रान्सफरसाठी त्या परमिशन्स घेत बसण्यापेक्षा, रिडेव्हलपमेंटसाठी परमिशन घेत बसण्यापेक्षा, तो एकदा जी काही प्रीमियमची नजराण्याची जी काही रक्कम आहे ती भरून तुम्ही त्या जागेची मालकी तुमच्याकडे घेतली तर तुम्हाला चांगला विकासक त्या जागेसाठी डेव्हलपमेंटला मिळू शकतो। आणि आज ती संधी आहे की शासनाने ती जी काही योजना आणलेली आहे, शासनाने वितरित केलेल्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनींची मालकी मिळवण्यासाठी भविष्यात रेडी रेकनरची व्हॅल्यू पण वाढेल, जमिनीचं मूल्यांकन वाढेल आणि शासनाला जी काही भरायची नजराण्याची जी काही रक्कम आहे त्याची टक्केवारी पण वाढेल। तर सोसायटीच्या सर्वच सोसायट्यांसाठी जिथे पर्टिक्युलरली ह्या शासनाकडून अलॉट झालेल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या केसेसमध्ये हे सगळेच वकील किंवा रिअल इस्टेटमधले जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत ती नेहमीच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या सोसायटीजना आवाहन करतात की लवकरात लवकर ही नजराण्याची रक्कम जी आहे ही शासनाला भरून तुमची मालकी हक्क जे आहेत ते निर्वेद करून घ्या। परंतु एक सर्वसाधारण असा अनुभव येतो की सोसायटीज ज्या आहेत त्या ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत थोड्याशा निग्लिजंट आहेत आणि उद्या 2-4 वर्षानंतर तुम्ही जेव्हा कधी रिडेव्हलपमेंटला जाल त्यावेळेस मग ती जेव्हा मोठी रक्कम भरायला येईल त्यावेळेस मग सोसायटीचं आणि सगळ्याच मेंबर्सचं नुकसान होईल।
पुढचा मुद्दा आहे खरेदी खताचा. सोसायटीला रिडेव्हलपमेंटला जाण्याच्या आधी सोसायटीकडे त्या जागेचे मालकी हक्क असायला पाहिजेत. सोसायटीकडे जर त्या जागेचे मालकी हक्क निर्वेद नसतील तर त्या जागेचा मालक म्हणून ते विकासकाला विकसन अधिकार देऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे डीम्ड कन्व्हेयन्स किंवा कन्व्हेयन्स जी काही तुमच्यासाठीची जी काही केस असेल त्या मार्गाने तुम्ही लवकरात लवकर तुमचे मालकी हक्क जे आहेत सोसायटीचे ते प्राप्त करून घ्यावेत. त्याच्यासाठी तुमचं खरेदी खत जे आहे ते नोंदवणं गरजेचं आहे आणि तितकंच गरजेचं हे आहे की तुमचे गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 जे काही तुमच्या प्रॉपर्टीसाठी लागू आहे त्या रेकॉर्डला तुमच्या सोसायटीचं नाव जे आहे ते नोंदवलं जायला पाहिजे. आता काही केसेसमध्ये असंही आहे, पर्टिक्युलरली घोडबंदर रोडला, माजीवडा, मानपाडा या सगळ्याच भागांमध्ये आता सिटी सर्वे लागू झालेला आहे. प्रॉपर्टीच्या 7/12ला सोसायट्यांची नावं लागली आहेत, परंतु सिटी सर्वेला ही नावं लागलेली नाहीत. तर सोसायट्यांना ह्या गोष्टीची पण काळजी घ्यायला पाहिजे की तुमच्या खरेदी खताची नोंद जी आहे ती 7/12 बरोबर जिथे जिथे सिटी सर्वे लागू झालेला आहे, जिथे जिथे प्रॉपर्टी कार्ड अस्तित्वात आलेले आहेत, तर अशा सगळ्या प्रॉपर्टी कार्ड्सना सोसायट्यांची नावं लागायला पाहिजे. इथे अजून एक तांत्रिक अडचण आम्ही फेस करतो नेहमी की जो तुमचा सँक्शन प्लॅन आहे तो सँक्शन प्लॅन आणि सिटी सर्वे अस्तित्वात आल्यानंतर सिटी सर्वेचा नकाशा याच्यामध्ये बरेचदा विसंगती असते. ती विसंगती तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्टर केल्यानंतर लक्षात आली तर ती विसंगती दूर करण्यासाठी त्याच्या रेक्टिफिकेशनसाठी ॲप्लिकेशन करून अपील करून त्याच्यात आदेश मिळवण्यासाठी जो काही 6 महिन्याचा वर्षाचा वेळ वाया जातो, त्याच्यामुळे सगळ्याच सोसायटीचं रिडेव्हलपमेंट रखडतं. तर अशी काही विसंगती आहे का याची खातरजमा जी आहे ती सोसायट्यांनी वेळेवर करून घेतली तर हा जो काही डिले होतो हा वाचू शकतो. तर जिथे जिथे तुमच्या सोसायट्यांच्या बाबतीत प्रॉपर्टी कार्ड अस्तित्वात आलेले आहेत तिथे तिथे या सर्वच सोसायट्यांनी त्यांचे जे काही प्रॉपर्टी कार्ड्स आहेत ते अपडेट करून घेणं आणि सिटी सर्वेचे जे नकाशे आहेत ते तुमच्या सँक्शन प्लॅनशी जुळत आहेत की नाही हे तपासून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या वकिलाकडून टायटल रिपोर्ट घेऊन आणि सगळ्या कायदेशीर पूर्तता करून एक योग्य प्रपोजल जे आहे रिडेव्हलपमेंटसाठी राईटफुल कॅन्डिडेट म्हणून त्या रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही त्या डेव्हलपरच्या समोर जाऊ शकतात आणि ज्या सोसायट्यांनी ह्या सगळ्या कायदेशीर पूर्तता केलेल्या असतील अशा सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंटमध्ये विकासक जो आहे तो जास्त लक्ष देतो किंवा जास्त इंटरेस्ट घेतो आणि चांगले विकासक जे आहेत ते तुम्हाला रिडेव्हलपमेंटसाठी तयार होतात. आता याच्यात अजून एक गोष्ट आहे की जे काही जुने तुमचे सँक्शन प्लॅन्स आहेत, परमिशन्स आहेत, म्हणजे तुमचे जुने लेआउट असतील, तुमच्या जुन्या कमेन्समेंट सर्टिफिकेट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे भगोटा प्रमाणपत्र, NAच्या परमिशन्स, ULCच्या परमिशन्स, या सगळ्या परमिशन्स ज्या आहेत त्या तुम्ही प्रॉपरली मेंटेन करायला हव्यात. जे काही जर तुमची प्रॉपर्टी प्रायव्हेट फॉरेस्टचा पार्ट आहे, ठाण्यामध्ये संजय गांधी नॅशनल पार्कला लागून जो काही भाग आहे त्याच्यात बऱ्याच जमिनींमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट नंतर डिक्लेअर झाले. बऱ्याच केसेस अशाही आहेत की जिथे बिल्डिंग्स रेडी झाल्या, OC झाले, लोक राहायला आलेले आहेत आणि नंतर ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत या प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर झालेल्या आहेत. तर तुम्हाला या गोष्टीची खात्री करून घ्यायला हवी की तुमची जी काही सोसायटी आहे ही प्रायव्हेट फॉरेस्टचा पार्ट नाही आहे ना, किंवा इको सेन्सिटिव्ह झोनचा पार्ट नाही आहे ना, किंवा CRZचा पार्ट नाही आहे ना. जर अशा कुठल्याही रेस्ट्रिक्शन्स असतील तुमच्या याच्यासाठी, पूर्वीच्या डेव्हलपरने परमिशन घेतलेले असतील तर ठीक आहे, परंतु त्यात अशा परमिशन जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील त्या सोसायटीसाठी तर लवकरात लवकर या सगळ्या परमिशन्स ज्या आहेत त्या काढण्यासाठी जी प्रोसेस तुम्ही सुरू करायला हवी. एकदा ह्या सगळ्या पूर्तता झाल्या की एक पंचमांश म्हणजे 20% जे काही मेंबर्स आहेत त्या 20% मेंबर्सने लेखी मागणी केल्यानंतर सोसायटीला रिडेव्हलपमेंटची प्रोसेस सुरू करता येते. सो तुमचं एकदा तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठीची पूर्ण पूर्वतयारी केली की त्याच्यानंतर
तुमच्या मेंबर्सकडून तशी मागणी आल्यानंतर तुम्हाला ती रिडेव्हलपमेंटची प्रोसेस सुरू करायला लागेल आणि त्याची सुरुवात जी आहे ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि हे जे सगळेच रिडेव्हलपमेंटसाठी लागणारे जे कन्सल्टंट्स आहेत त्या अपॉइंटमेंटने होते. पण त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा आर्किटेक्ट. तर मी मकरंद साहेबांना विनंती करेन की पुढचा जो काही भाग आहे PMCची अपॉइंटमेंट कशी करावी आणि पुढची रिडेव्हलपमेंटची प्रोसेस जी आहे ती कशी असेल त्याचं मार्गदर्शन ते मकरंद साहेब तुम्हाला करतील.